शिवसेनेचा बालेकिल्ला परभणी जिल्हा अशी राज्यात ओळख असणाऱ्या आणि परभणीच्या राजकारणात एक मोठा बदल घडला आहे. मात्र या बदलाचे मोठे पडसाद आता थेट 2029 लोकसभा निवडणुकीवर पडणार आहेत. 2004, 2009 परभणीतून आमदार आणि पुढे 2014, 2019 आणि 2024 पासून संसदेत परभणीचे प्रतिनिधित्व करणारे आणि ठाकरेंचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे संजय जाधव यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र संजय जाधव यांच्या एका निर्णयामुळे परभणीतील राजकीय पटावर काय घडू शकतं हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. परभणी लोकसभा मतदारसंघ हा मराठवाड्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. 1980 ते 1990 या काळात शिवसेना जेव्हा बूट धरत होती तेव्हापासूनच परभणी जिल्ह्याने आणि परभणीतील मतदाराने शिवसेनेला साथ दिली. अशोक देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे पाटील, गणेश दुधगावकर आणि सध्याचे विद्यमान खासदार संजय जाधव यांनी आजपर्यंत देशाच्या संसदेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये संजय जाधव यांनी स्वतःचा मजबूत जनसंपर्क, शिवसेनेचा पारंपरिक मतदार आणि स्थानिक संघटनेच्या बळावर जिल्ह्यात आपलं चांगलंच बस्तान मांडलं आहे. मात्र त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केल्याने पक्ष बदललेला नाही तर जिल्ह्याचे एकूण राजकीय समीकरणच बदलले आहे. 2029 लोकसभेसाठी सर्वात मोठा पेच महायुती आणि घटक पक्षांमध्ये उभा राहणार आहे. संजय जाधव यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आमचे 6 खासदार धनुष्यबाण चिन्हावर उभे राहणार आणि निवडून येणार असे उद्गार काढत एक प्रकारे फुटलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघांवर शिक्कामोर्तबच केला आहे. मात्र परभणी लोकसभा मतदारसंघावर भाजपने देखील आपला दावा ठोकला आहे. जिंतूर सेलू मतदारसंघाचे आमदार आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे वडील माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. बोर्डीकर यांनी जिंतूर मतदारसंघाचे सलग 4 वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे तर 1 वेळा विधान परिषद सदस्य म्हणून देखील त्यांनी आपले सदस्यत्व भूषवले आहे. मागील 25 वर्षांपासून रामप्रसाद बोर्डीकर हे बलाढ्य नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आगामी लोकसभेत महायुतीमध्ये संजय जाधव आणि रामप्रसाद बोर्डीकर यांच्या तिकिटावरून मोठं रणकंदन पाहायला मिळू शकतं. संजय जाधव यांनी साथ सोडल्यानंतर लोकसभेसाठी परभणीतील नवा चेहरा कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय. अशा परिस्थितीत परभणी शहराचे आमदार आणि ठाकरेंच्या सेनेसोबत राहणार असल्याची भूमिका घेणारे राहुल पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते. सध्या राहुल पाटील हे ठाकरे गटासोबत असून शहरासह जिल्ह्यात त्यांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व आहे. तर महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडेच राहिली तर राहुल पाटील हे लोकसभेसाठी नैसर्गिक दावेदार ठरू शकतात. तर दुसरीकडे 2024 मध्ये संजय जाधव यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवलेले महादेव जानकर यांची महायुतीशी पुन्हा एकदा कट्टी झाली आहे. त्यामुळे जानकर यांचे महाविकास आघाडीसोबत सौख्य वाढले असून ते पुन्हा एकदा परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. बंडू जाधव यांनी जरी परभणीच्या जनतेला वाऱ्यावर सोडले असले तरी मी परभणीला वाऱ्यावर सोडणार नाही असे विधान करत त्यांनी परभणी लोकसभा पुन्हा एकदा लढवण्याचा स्पष्ट इशारा दिलाय. 2024 लोकसभेत महादेव जानकर यांनी जवळपास 5.5 लाख मतं घेऊन संजय जाधव यांना कमलेची टक्कर दिली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत देखील तिकिटावरून संघर्ष उभा राहू शकतो. परभणी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जातीय आणि स्थानिक समीकरणांची मोठी महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. परभणी जिल्हा आणि ग्रामीण भागात मराठा, धनगर, मुस्लिम आणि वंजारी मतदारांचा आकडा मोठा आहे. त्यामुळे परभणी लोकसभा निवडणुकीत पक्षाची लाट पुरेशी ठरत नाही तर निवडणुकीत लढत असलेल्या उमेदवारांची स्थानिक पकड आणि जातीय समीकरणांची गणित देखील तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावतात. तर 2024 लोकसभा निवडणुकीत परभणी आणि मराठवाड्यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये जरांगे फॅक्टरचा मोठा परिणाम पाहायला मिळाला होता. भाजपच्या विरोधात संजय जाधव यांना 2024 मध्ये मनोज जरांगे पाटील यांनी अदृश्यपणे ताकद दिली होती. मात्र या भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या जाधव यांना जरांगे पुन्हा जवळ घेणार का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, 2029 ची परभणी लोकसभा निवडणूक ही केवळ एका पक्षाची किंवा एका नेत्याची लढाई राहणार नाही. ती अनेक महत्त्वाकांक्षी चेहऱ्यांमधील, बदलत्या निष्ठांमधील आणि राजकीय समीकरणांची लढाई ठरणार आहे. 2029 मध्ये परभणी लोकसभा मतदारसंघातून सर्वात मजबूत दावेदार कोण ठरू शकतो? रामप्रसाद बोर्डीकर, राहुल पाटील, महादेव जानकर की पुन्हा एकदा संजय जाधव? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. खूप खूप धन्यवाद.